असं ना तर आम्ही निघालो होतो जोगेश्वरी टू सफाळे असा प्रवास बाईक राईड करत. तो मुंबई के नियर अगर फार्म हाऊस देख रहे हो तो आ जाओ, दिखा दूंगा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपला ब्लॉग वेगळा असणार आहे नेहमीप्रमाणे, नेहमीपेक्षा. तर ह्यावेळी आपण कुठल्या ॲडव्हेंचर किंवा फोर्टवर वगैरे जात नाही आहे. तर कुठे जातो ते तुम्हाला टायटलनी समजत असेल. तर आम्ही आता घोडबंदर रोडच्या ब्रिजवर आहे आणि मी माझ्या मित्राबरोबर आलो आहे. अजून दोघं जण आहेत जे मागे आहेत, त्यांच्यासाठी आम्ही वाट बघतो आहे. ते आले की आम्ही पुढे जाऊ. तर ब्लॉग बघत राहा कंटिन्यू, तुम्हाला मजा येईल. पण हेल्मेट काढला दिसत नाही तू. तर आम्ही आता इकडे थांबलो आहे फोटोशूट करायला आणि जे मागे राहिलेले दोन मित्र ते भेटलेत आपल्याला. तर आपल्याला इथून आता अजून 10 किलोमीटर पुढे जायचं आहे. मग आपण आपल्या डेस्टिनेशनवर पोचू. तर डायरेक्ट भेटू आपल्या डेस्टिनेशनवर. तर जवळपास 2 तासाचा प्रवास केल्यावर आम्ही येऊन पोचलो आमच्या डेस्टिनेशनवर, म्हणजे जंगल फार्म हाऊस येथे. तर इकडे कॅन्टीन आहे आणि त्यासमोरच स्विमिंग पूल आहे. ह्याच्यामध्ये सांग की ह्या स्विमिंग पूलमध्ये उडी नाही मारायची. जसं तुम्ही त्या हेराफेरीमध्ये बघितले बाल्टी डालने का, बाल्टी निकालने का, तुम्ही आंघोळ करायची. बाकी तर इकडे स्विमिंग पूल होता. इकडे वाटतं त्यांनी नवीन हॉटेल आहे राहण्यासाठी. आणि हा आपला कॉटेज आहे वुडन, जिथे आपण राहणार आहे. तुम्हाला वुडन टाईप पाहिजे असेल तरी इथे राहू शकता किंवा नॉर्मल सुद्धा आहे त्यांच्याकडे रूम्स. सध्याची कंडिशन बघता वाटत नाही आपल्याला खेळायला भेटेल आज क्रिकेट किंवा बॅडमिंटन, कारण सर्वकडे चिखल आणि जंगल वाढलं आहे. तर मला वाटतं हिवाळ्यामध्ये आलात तर तुम्हाला जास्त चांगलं एन्व्हायरमेंट बघायला भेटेल इकडे. आणि चारी बाजूला पूर्ण बघत असाल तुम्हाला डोंगर दिसत आहेत. त्या साईडला एक झरासुद्धा आहे. फार्मला पोचताच आमचं स्वागत झालं चहा आणि बिस्किटने. तर आपलं रूममध्ये चेकिंग झालं आहे आणि अशा प्रकारे रूम आहेत. बाहेरसुद्धा बसायला जागा आहे. 2 रूम आहेत ॲक्च्युली इकडे. मिनी कॉटेज 1 आणि मिनी कॉटेज 2. आपण एकच रूम घेतले कारण आपण 4घच आहे. जर तुम्ही जास्त किंवा मोठा ग्रुप असाल तर इकडे अवेलेबल आहेत रूम्स. अशा प्रकारे इकडे 2 बेड आहेत. फ्रीज दिला आहे एक छोटा. तर आता आपण बार्बेक्यू चिकन करतोय. चिकन यात लोकांनी आम्हाला अरेंज करून दिलं. 1 किलोला तुम्हाला 450 रुपये द्यावे लागतील, पण तुमचे पैसे पूर्ण वसूल होणार यामध्ये. एकदम सुंदर असं झालेलं आहे चिकन. थोडा टाईम लागतो, थोडी मेहनत लागेल, पण तुमचे पूर्ण पैसे वसूल झाले. बार्बेक्यू हा एक चांगला उत्तम पदार्थ आहे. स्वतःहून चिकन बनवलेला खूप उत्तम. कधीतरी हा एक्सपिरियन्स घ्यावा माणसाला.
थोडंसं मेहनत करावी लागते, पण मेहनत एक्सपिरियन्स केल्याशिवाय त्याचं फळ भेटत नाही. हा, मेहनतीशिवाय फळ भेटत नाही. मेहनतीलाच आणि आमच्या रक्तामध्येच आहे आमची मेहनत. हा, मेहनत आम्ही आधीपर्यंत करत, लहानपणापासून करत आहे. अतिशय सुंदर असा बार्बेक्यू झालेला आहे सध्या. कारण मी असं बोलू शकतो कारण मी टेस्ट केलेला आहे याचा. खूप The next day. तो फाइनली हम निकल पड़े घर की ओर और सुबह उठ के हमने नाश्ता किया, थोड़ा टाइम बैडमिंटन खेला, स्विमिंग किया और जो मस्ती की स्विमिंग पूल ने आपने देखा ही रहेगा। तो ये था हमारा कॉटेज छोटा सा जहाँ पे हमने स्टे किया। तो हम पैक करके अभी लंच करेंगे दोपहर का और फिर निकलेंगे। एक्चुअली हमारा लंच चेकआउट 4 बजे था, लेकिन हमें जल्दी निकलना है इसलिए थोड़ा जल्दी निकल रहे। तो यहाँ पे एक कॉटेज है रहने के लिए, यहाँ पे एक रूम है बड़ा और ये हमारा था रूम और ये सब बाहर का व्यू आपको। बाकी यहाँ पे कल पता चला कि यहाँ पे एक फोर्ट भी है तो नज़दीक, तो अगर आपके पास टाइम है, आप आए हो यहाँ पे, तो आप वो भी एक्सप्लोर कर सकते हो। यहाँ पे बैठने के लिए जगह है, नाश्ता कर सकते हो आप यहाँ पे। हमने रात में यहीं पे बारबेक्यू वगैरह करके रात का डिनर भी यहीं पे किया था। कि आप नाश्ता और डिनर की बात करें तो एक नंबर था, क्वालिटी था। और अभी देखते हैं, अभी लंच हम ट्राई करेंगे। एक्चुअली कल संडे था इसलिए हमने नॉनवेज लिया था, आज मंडे है तो हम वेज ट्राई करने वाले हैं। तो देखते हैं आज वेज कैसा लगता है। तर इकडे आपलं वेज जेवण आलेलं आहे आणि सर्व आता जेवतो आहे आम्ही। वेजमध्ये राईस आहे, भाकरी आहे, पनीरची भाजी आहे आणि आमटी आहे आणि बटाट्याची भाजी, लोणचं आहे। थँक्यू, भारी होता एकदम। तर हा होता सुपॉल, म्हणजेच या फार्मचा मालक। ह्याचा मी नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईनच। तर आपलं दुपारचा लंच करून झाला आहे आणि आता आम्ही निघतोय। तर तुम्हाला पण कसं वाटलं इकडे? अतिशय छान, मी तर रेकमेंड करेन इकडे यायला, अतिशय मजा आली आम्हाला। खूप चांगलं फार्म हाऊस आहे, 1500 रुपये तुमचे पूर्ण वसूल होते त्याच्यामध्ये। थोडं यायला थोडं आतमध्ये आहे, जर तुम्ही ट्रेनने येत असाल तर थोडं लांब पडेल, पण तुम्ही बाईकनेच या, खूप चांगलं पडेल तुमच्यासाठी। जेवणाची क्वालिटी एकदम खूप चांगली आहे, बाकी आता याची पण क्वालिटी खूप चांगली आहे। तर असा रस्ता यायचा आणि इकडे बोर्ड वगैरे नाही आहे, पण तुम्ही मॅप लावून येऊ शकता या साईडला। इथून तुम्हाला आतमध्ये जायचं आहे फार्म हाऊस आहे।